एक पारितोषिक येते, दोन्ही टीमसाठी पारितोषिक आहे. आपटी आणि त्यांच्या विरोधात खेळणारी मानिवली टीम. विकेट हॅट्रिक 500 रुपये, षटकार हॅट्रिक 500 रुपये. नामदेवजी गायकर यांच्या वतीनं पारितोषिक आहे. दोन्ही टीमसाठी पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक करा 500 रुपये, विकेट हॅट्रिक घ्या 500 रुपयाचं पारितोषिक. इथे विद्यमान नगरसेवक, डोंबिवली स्टेशन पूर्व नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदीप पुराणिक साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये व्यासपीठावर आगमन होणार आहे. त्यांचं देखील स्वर्गीय कमलाकर शेलार चषक 2022 मध्ये सहर्ष असं स्वागत. गोलंदाज तयार होतोय. राजेश पहिलं षटक, सुरेख प्रकारचा चेंडू आणि तिथे फटाक्यांची आतिषबाजी. विद्यमान नगरसेवक डोंबिवली स्टेशन पूर्व नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदीप पुराणिक साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक राजेश पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. वेलकम सर. या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवरांची मानदियाळी या स्पर्धेला उपस्थित होते. राजेश पाटील दादा सारे गाजवे होते मैदान, अरे स्वर्गीय कमलाकर शेलार चषक रायगड ठाण्याची शान, स्वर्गीय कमलाकर शेलार चषक. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. मान्यवरांचं आगमन व्यासपीठावर जे मात्र होताना पाहायला मिळतं. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक अतुल येत आहेत बॉलवर. लाजबाब क्षेत्ररक्षण अतुलचं राहिला. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धाबा आहेत. 2 धाबांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवर. विद्यमान नगरसेवक डोंबिवली स्टेशन पूर्व नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदीप पुराणिक साहेब आणि त्यांच्या बरोबर या स्पर्धेचे शिल्पकार राजेशदादा पाटील हे देखील उपस्थित होत आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका इथे सजवला. लॉंग अप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतो. तोपर्यंत धावा मिळतील 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने आपटी बी संघ जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा. सचिन आणि राजन ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश. गोलंदाज तयार होत आहेत. इथे टाकल्या गेलेला चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. पंचांचा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. शरदजी गारे साहेब मांजेरली शिवसेना शाखा प्रमुख आहेत. सलगच्या 3 षटकारांसाठी त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय. पण नाट वेगानं गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा राजेश. तो आता गोलंदाजी आपलातून करतोय. वेग आहे या गोलंदाजाकडे. इथे सुरेख प्रकार चेंडू, टॉपेज लागला आहे. क्षेत्ररक्षक मुकेश गायकर यष्टीरक्षक होते. बॉलवर जे पावले अप्रतिम झेली ते पकडला मुकेश गायकर याने. ते खेळ संपेल. बॅट्समन सचिनचा फलंदाज बाद. सारे गाजवे होते मैदान, अरे स्वर्गीय कमलाकर शेलार चषक रायगड ठाण्याची शान, स्वर्गीय कमलाकर शेलार चषक रायगड ठाण्याची शान. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना राजेश भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर संघाची धावसंख्येचा विचार केला 5 धावा आहेत. एक फलंदाज बाद झाला.
गोलंदाज राजेश तयार. स्ट्रायकर इन वर आपण राजनला पाहतोय. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच ताकदवर फटका. राजनच्या पाठमधून चेंडू सीमारेखेचा वरती घेतोय. ब्युटिफुल स्ट्रोक, चौकार. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. पुढील 4 षटकं बाकी आहेत आणि त्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते ऐकण्यासाठी जाऊयात प्रसन्न चव्हाण, व्हॉइस ऑफ वरप यांच्याकडे. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती 9, 4 षटकांचा सामना असणार आहे, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. नक्कीच यापुढील सर्व सामने हे 4 षटकांचे असतील. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपटी विपक्ष ओमसाई मानिवली मध्ये चालू असलेली विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकला तो म्हणजे मानिवली संघाने गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा प्रदीपच्या माध्यमातून चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडेफार फंबल झाले. सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग भेटून द विकेट. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 धावा धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. 1 बाउन्स चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 चौकार. सोळा या आकड्यावरती टप्पा काहीसा मिळत नाहीये. याला म्हणतात प्रेशर. प्रेशर मध्ये आहेत ते म्हणजेच नक्कीच गोलंदाज भूषण. ओव्हर द विकेट. फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे, दिशा पुरेशी होती दशा खराब करायसाठी. चेंडू जातोय पॉइंट सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजाने एकवटल्या आहेत या 4 धावा. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. वरती 20 या चौकाराच्या मदतीने 4 धावा ऍड झाल्यात. एकदा चेंडू फटका आपण पाहू शकतो. हवेत आहे फटका. फर्स्ट लाईट डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक चुका करतील पाहू शकतो. चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. नशीब आली आहे 7, ती म्हणजे प्रदीपला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. हा येतोय नशिबाचा चौकार. च्या माध्यमातून कॅचेस विन द मॅचेस असं आपण समीकरण नेहमीच पाहत असतो. तो समीकरण इथे मात्र उद्ध्वस्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती 24 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. बिग 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 षटकार.
बॅट तापलेली आहे आणि त्याचा तडाखा बसतोय तो म्हणजे भूषणला. धावसंख्या तो फलकावरती 30 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा तो बल खर्च झाल्यात. मात्र या षटकामध्ये या षटकाचा विचार केला तर प्रदीप आणि राजनी जोडी मैदानाच्या आतमध्ये FTB संघासाठी. छगन शेठ बनकरी साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई चारों ने के लिए चौका. डीजे देवजी गायकर साहेबांच्या वतीने 3 चेंडूंवरती 3 विकेटचं पतन झालं किंवा 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टीम मीटिंग यायची नाही विनंती असेल टीम मानिवली संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल. हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे ओमसाई मानिवली संघाचे. आणि ओमसाई मानिवली संघाला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न करण्यासाठी आपण पाहू शकतो अतुल हे 3ऱ्या षटकामध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. त्यांच्या समोर असतील बॅट्समन स्ट्रायकर एंडवरती राजन. नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील बॅट्समन प्रदीप. 34 धावा म्हणजे 17.00च्या सरासरीने धावा कुठल्या जात आहेत ज्या मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मॅच बॉल आलेला आहे सो मॅच बॉल यूज करायचं. धावसंख्या धावफलकावरती 34. स्लोअर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत आहेत. यष्टीरक्षक पूर्ण प्रकारे बीट होत आहे आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे. हा येतोय नशिबाचा चौकार. उद्योजक कांबा आणि निलेश बनकरी साहेबांचा शुभ आगमन झालाय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यासोबत रुपेशजी बनकरी, उद्योजक कांबा, छगन शेठ बनकरी, उद्योजक कांबा आणि त्यासोबत अमर शेठ बनकरी यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती असेल व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. स्पर्धेची व्यासपीठाची शोभा वाढवायची. चेंडू हवेत आहे. आपण पाहू शकतो डाऊन द बॉल येथील गोलंदाज कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. दिस इज माय कॅच अँड आय वॉज श्युअरली टेकन असं म्हणतील. विकेट सपत्तन क्रमांक 2 आपण पाहू शकतो. फलंदाजाची खेळी संपुष्टात. फलंदाज राजन बॅक टू द डगआउट. प्रयत्न केले आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. विकेटचं पतन. एकदा चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक डाऊन द बॉल येतील. गोल्डन विकेट जो मात्र कॅरी केला आहे अतुलने. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये होत आहे. फलंदाज प्रदीपची खेळी संपुष्टात. 3rd विकेट डाऊन. बॅट्समन प्रदीप बॅक टू द डगआउट.
आपण पाहू शकतो रोशन यांना सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही नौके फलंदाज आपण पाहू शकतो. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रवींद्र आणि रोशनची अजूनपर्यंत एकही चेंडू या दोन्ही खेळाडूंनी खेळलेला नाहीये. सो एक प्लस पॉईंट असेल. जम्याची बाजू असेल ती म्हणजे ओमसाई मानिवली संघासाठी. यापुढील होणारा सामना रेवती विपक्ष भूमी 11 कुंदे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल मिड इनिंग्स मध्ये टॉससाठी यायचे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल येतील राजेश करणार नाही. सुकी विकेटचं पतन. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे ती म्हणजे गोलंदाज अतुलची. एकदा अतुलसाठी जोरदार टाळ्या. गोलंदाजी ज्या वेळेस आपल्या संघाला गरज होती त्यावेळेस विकेटचं पतन आपल्या संघासाठी. ना म्हणतात ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. इथे मात्र आपल्या संघासाठी तेच अतुलने काम केलं आहे आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज जो नक्की त्यासाठी लागू झालाय. नामदेवजी गायकर साहेबांच्या वतीने आपण पाहू शकतो. हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. आणि तीच हिऱ्याची चमक मैदानाच्या आतमध्ये अतुलने दाखवली आहे. अप्रतिम गोलंदाजीचा मुसायर. 38 वरती पडलेला हा सलगचा तिसरा झटका आणि झटका क्रमांक 4 टीव्ही संघासाठी. नक्कीच 2 विकेटसाठी संजय दादा शेलार साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार जो मात्र एकवटला गेला आहे. रवींद्रच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती हा प्रहार, चेंडूवरती चौकार. धावसंख्या 42-42. अतुल इथे मात्र चांगली गोलंदाजी करत आहे. 3 विकेटचं पतन त्याच्या षटकामध्ये. धावा खर्च झाल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 8, 2 चौकार आणि 3 विकेट्स अशी ॲनालिसिस या ओव्हरची. स्लोवर चेंडू होता. स्लोवर बाउन्सरचा वापर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. पंच कळवत आहेत वाईट चेंडू वाईट बॉल. अतिशय दक्ष आणि चाणक्य पंच जे मात्र आपल्याला लाभले आहेत. मुन्ना पठाण सर, जय पवार सर, JP पॅनलचे हे पंच आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या द फलकावरती 43-43. स्कूपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टिपिकल तिलक रत्ने दिलशान स्टाईल हा मारलेला स्कूप आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाला कल्पकतेने दिलेलं उत्तर चेंडू सरळ जातोय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारासाठी हा होता भरदार फटका, ब्रँडेड चौकार. थँक्यू व्हेरी मच. तर नक्कीच आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली पूर्व नगरसेवक आपण पाहू शकतो संदीप दादा पुराणिक साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच शुभ सन्मान होणार आहे तो म्हणजे साहेबांचा. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती हा सन्मान स्वीकारायचा आहे. नक्कीच निलेश दादा शेलार भाऊस आणि संजय दादा शेलार साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. मायेची सन्मानाची उबदार शाल आणि त्यासोबतच या स्पर्धेची गोड आठवण मुमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह जो मात्र साहेबांना आपण प्रदान करणार आहोत. नक्कीच यानंतर आपण सागरजी चौधरी शेठ दानबाव सरपंच यांचे देखील शुभ सन्मान करणार आहोत. त्यासोबतच संदीपजी चौधरी साहेब युवा उद्योजक दानबाव यांचे देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत.
अतिथी देवो भव ही नक्कीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण जपत असताना आलेल्या सर्व पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान करतोय, यथोचित सन्मान. संदीप दादा चौधरी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत, युवा उद्योजक. साहेब आले आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. हार्दिक हार्दिक स्वागत असेल साहेबांचं. नक्कीच यानंतर आपण सुभाषदादा भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. वरप साहेबांना विनंती असेल आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे भाऊजी आहेत ते, नक्कीच भाऊजींना विनंती असेल आपण यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. संजय दादा शेलार, निलेश दादा शेलार भाऊस यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच यथोचित सन्मान करत आहोत. नक्कीच अब्दुल पठाण सरांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. अल्फा जिम ओनर निलेश दादा शेलार आणि त्यासोबतच संजय दादा शेलार साहेबांच्या शुभ असते. नक्कीच जिम कोच आहेत ते, दोघांचे आयोजकांचे कोच आहेत ते. एक आनंदाचा क्षण असतो ज्यावेळेस शिष्य गुरुचा सत्कार करत असतात तो, आणि तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. हे छायाचित्र आपण 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच पाहत आहोत. यानंतर आपण सुनीलजी पाटील सरांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत, अल्फा जिम ओनर. सुनीलजी पाटील सरांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. अल्फा जिम ओनर आहेत आणि नक्कीच सर देखील आहेत, ते म्हणजेच संजय दादांचे तसेच आमच्या भाऊ. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच राकेश दादा पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक अटाली रुपेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान होणार आहे. नक्कीच किशोर शंकर पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. नक्कीच यानंतर सचिन दादा पवार साहेब उद्योजक अटाळी यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. दादांना विनंती असेल आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. हे दोन आयोजक आपण पाहत आहोत. दोस्तीतील दुनियातील राजे माणूस म्हणून यांची ओळख आहे आणि यथोचित सन्मान यथोचित सत्कार जो मात्र सर्व आलेल्या पाहुण्यांचा ते करक आहेत. आपली महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना आपण पाहू शकतो भाऊस यांना आणि संजय दादांना. नक्कीच संतोष दादा गोसावी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. यथोचित सन्मान आणि यथोचित सत्कार जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच निलेश दादा बनकरी साहेब उद्योजक कांबा यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. दादांना विनंती असेल आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजक संजय दादा शेलार साहेबांच्या वतीने तसेच निलेश दादा शेलार भाऊस यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करणार आहोत.
नक्कीच रुपेशजी बनकरी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक कांबा, आपण आला आणि आपली वेळ आम्हाला दिली त्याबद्दल मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार. नक्कीच यानंतर आपण अमर शेठ बनकरी साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक कांबा साहेबांचा यथोचित सन्मान होणार आहे. आमचे आयोजकांच्या शुभ हस्ते भाऊस आणि त्यासोबतच संजय दादा शेलार साहेबांच्या शुभ हस्ते. युवा उद्योजक कांबा अमर शेठ बनकरी साहेब. आणि नक्कीच यानंतर आपण छगन शेठ बनकरी साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक कांबा साहेबांना विनंती असेल आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय छगन शेठ बनकरी साहेब यांचा यथोचित सन्मान आमचे आयोजकांच्या शुभ हस्ते केले जाते. रोहितजी गायकर साहेब मानिवली यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. साहेबांना विनंती असेल आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. मान्यवर आले आणि आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार. आपण पाहू शकतो की एस जीवदानी क्रिकेट संघ मानिवली आयोजित स्वर्गीय कमळाकर दादा शेलार चषक 2022चा थर्रार जो मात्र आपण अनुभवत आहोत. आजचा आपण पाहू शकतो दिवस क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपटी विपक्ष ओमसाई मानिवली. टॉस जिंकला मानिवली संघाने प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. आपटी संघाला टॉस हारून नक्कीच सुनील दादा ढवले साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय क्लीन बोल्ड युमिसाइड डेफिनेटली हिट संघाला लागलेला झटका क्रमांक 2 राजेशची खेळी समाप्त झाली आहे. राजेशला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. सेकंड विकेट डाऊन. राजेश बॅक टू द डगआउट. एका संघाचं अस्तित्व या स्पर्धेमधून समाप्त होणार आहे. आपण पाहू शकतो प्रथम बॅटिंग करत असताना आपटी संघाने बनवले ते म्हणजे 64 धावा यासाठी 65 धावांचं आव्हान असेल. एक भला मोठा डोंगर चेस करत आहे तो म्हणजे पाहायला गेले तर ओमसाई मानिवली संघ आणि तो चेस करत असताना दयनीय अवस्थेमध्ये आपण पाहू शकतो तो म्हणजे ओमसाई मानिवली संघाला. संजय दादा गायकर साहेबांच्या वतीने 3 षटकारस 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल येथील क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा विकेटचं पतन 1 वरती लागलेला झटका क्रमांक आपण पाहू शकतो 3 मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाची खेळी संपुष्टात. फलंदाज प्रदीप बॅक टू द पवेलियन.
झाली आहे गोलंदाज आदेशची आणि 500 रुपये देखील लागू झाले आहेत ते म्हणजे गोलंदाज आदेशला. बॅटीची कडा आपण पाहू शकतो पुन्हा एकदा फलंदाज बाद होत आहेत. 4 विकेट्स या ओव्हर मध्ये घेतल्या ते म्हणजे गोलंदाज आदेशने. फ्रंट फुट वरती आहे ती म्हणजे आपली बी टीम आणि बॅक फुट वरती आहे तो म्हणजे ओमसाई मानिवली संघ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धाव फलकावरती 1 धाव आणि 4 विकेट. डीजे क्रिकेट अनिश्चित का गेले आहार प्रेडिक्शन फेल आहे. प्रेडिक्शन करू शकत नाही. नक्की जर पाहायला केलं तर 2 षटकांमध्ये सुद्धा 64 धावा बनू शकतात मॅथमॅटिकली जर विचार केला तर. पण नक्कीच त्या मॅथमॅटिक्सच्या प्रॉब्लेमला इथे मात्र सत्यात उतरावं लागेल. गोलंदाज रवींद्र पंचांकडे लाऊड अपील आपण पाहू शकतो. लाऊड अपील होती. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कासव छाप कचवा छाप खेळी जी मात्र ओमसाई मानिवली संघाच्या माध्यमातून स्थिर सुरुवात. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल येतील आपण पाहू शकतो ती म्हणजे क्षेत्ररक्षक संघाला लागलेला झटका क्रमांक 5 1 या आकड्यावरती जो मात्र पाहायला मिळेल. फलंदाज भाऊची खेळी संपुष्टात. 5th विकेट डाऊन. भाऊ बॅक टू द डगआउट. वरती जर पाहायला गेली तर 1 आहे आणि 5 गडी बाद झाले आहेत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 64 धावा बनवायच्या आहेत म्हणजे उर्वरित समीकरण आहे. एक अवघड समीकरण. क्रिकेटमध्ये अवघड हा काही नसतं. शेवटचा चेंडू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅच सोडली नाही पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल आले क्षेत्ररक्षक पाहू शकतो. पहिल्या धावेवरती लागलेला हा झटका क्रमांक 6 ज्याप्रमाणे हवेच्या झोक्याने पत्त्याचं घर उडून जातं त्याप्रमाणे विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये ओमसाई मानिवली संघासाठी. विकेट क्रमांक 6 फलंदाज बाद. संदीप बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच. 6 विकेटचं पतन जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूवरती विकेट आलं तर अजून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. टेन्शन मध्ये आहेत ते म्हणजे आमचे 12th मॅन. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता पाहू शकतो आणि आता भरपूर वेळानंतर आलेली ही धाव जी मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या 2. बाईच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव ऍड होईल. धावसंख्या आपण पाहू शकतो धाव फलकावरती 2. 6 विकेट डाऊन. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता पाहू शकतो आपण. रिव्हर्सचा फटका जो मात्र झालाय सक्सेसफुल आणि बघता बघता चेंडू जातो डीप थर्ड बँड सीमारेषा पलीकडे. वेगाला उत्तर दिलं तू म्हणजे कल्पकतेने आणि चेंडू सीमा पार. मिळतोय हा 4 धावा चौकार. स्वर्गीय कमला कशेलर चषक हाय रायगड ठाण्याची शान. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धाव फलकावर हा
बॅकफुटला जाऊन पुल करायचा प्रयत्न होता. प्रॉपर जजमेंट जो मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. चकित करणारी डिलिव्हरी जी मात्र पाहायला मिळाली. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी समाप्त होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. निर्धाव चेंडूनी 2 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती 6 गडी बाद 6. 6 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 2 ओव्हर टीम ओमसाई मानिवली. आपण संधी देऊया आपल्या डीजे मास्टरना त्यांच्या माध्यमातून. हे होता आमच्यासाठी गाणं होता विक्स की गोली लो खिचखिच दूर करू. कारण दिवस रात्र समालोचन करावं लागतं. गळा बसलेला असतो. आहेत 9-10 गोळ्या आहेत बॅगेमध्ये, पाहिजेत तर सांग बाबा. धावसंख्या धावफलकावरती 6. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला जज केला आहे. प्रॉपर टायमिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. क्लिअर करत असताना हा होता बेमिसाल ब्रँडेड चौकार. पंचावन्न धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. समीकरण असेल तो म्हणजे ओमसाई मानिवली संघासाठी एक अवघड समीकरण आहे, पण समीकरणाला सत्यात उतरावं लागेल मॅच जिंकायची असेल तर. पण पाहू शकतो चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केले. चेंडू जाते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्यानं उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली ही फक्त आणि फक्त सिंगल. धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेली तर 11 धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्कूप करायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकतो स्कूपचा लाजवाब फटका आणि बीट होत आहे ते म्हणजे शॉर्ट फाईन लेग मध्ये असलेले क्षेत्ररक्षक बनले दर्शक. आणि आपण पाहू शकतो चेंडू नव्हता खास पण फलंदाज आणि दाखवली आपली क्लास. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन चौका. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. अप्रतिम संगीत आमचे डीजे मास्टर आपण पाहू शकतो रवी निकम यांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 15. 9 चेंडू 50 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ओमसाई मानिवली संघाला. बॅटची एज होती आणि इथे मात्र चुकी झाली. चुकीला मिळणार नाही ती म्हणजे माफी. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो बॅक टू बॅक सलगचा दुसरा ब्रँडेड चौकार. वरती 19 रन्स ऑन द बोर्ड. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे असं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. रिव्हर्स म्हणजे दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. पण आपण पाहू शकतो पुन्हा प्रकारे फलंदाज बीट झाले. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 19. डचिंग डाऊन ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकतो विकेटचं पतन सुद्धा होऊ शकलं असतं. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूनी षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. नक्कीच कुणालजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. या आयोजनाची या स्पर्धेची तशी या व्यासपीठाची सुद्धा शोभा वाढवायची आहे. नक्की शेवटचा षटक प्रगती पथावर आहे. जर पाहायला गेलं तर 6 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजनला आपण पाहू शकतो. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण हाणामारीचा षटक म्हणतो तो हाणामारीचा षटक सध्या प्रगती पथावरती आहे. गोलंदाज राजनच्या माध्यमातून डेथ ओव्हरचं षटक. 6 चेंडू 46 धावांची आवश्यकता आपण पाहू शकतो. यापुढील होणारा सामना रेवती विपक्ष भूमी 11 कुंदे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण लगेच लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चेंडू हवेत आहे आपण पाहू शकतो. डाऊन द बॉल येतील क्षेत्ररक्षक पण फटका अतिशय देखणा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. गेंदबाजला मिळालाय इथे मात्र तडाखा आणि चांगला फटका षटकार.
आहे. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 25. 4 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलं. पुलचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या व्यतिरिक्त काय मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 26 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असेल. यापुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना 4 षटकांचा असेल. रेवती विपक्ष भूमी 11 कुंदे. पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव मिळणार नाही. बघता 1 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू मॅच मधला शिल्लक आहे. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती. विशाल आणि संदीप ही जोडी प्रयत्न केले पण प्रयत्नांची पराकाष्ठा झाली नाही. पुन्हा एकदा इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू हँडल केलाय. मिळेल तो फक्त एकही धाव नाही आणि आपण पाहू शकतो मॅच विन केला आहे तो म्हणजे एफटीबी संघाने पुढील फेरीमध्ये दाखल झाली आहे. एफटीबी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारले